नमस्कार, माझे नाव विजया डोगरे आहे. ही झेंडूची फुले भाजीवाला आणतो आमच्या, त्याच्याकडून मी अशी त्याला सांगितलं होतं काढून ठेवायला, जे त्याच्याकडे खराब झालेली असतील, सुकलेली असतील, तर ते आज मी घेऊन आले. आणि त्याचे जे टरफलं आहेत, हे वरचं जे हिरव्या रंगाचं हे टरफल आहे ते मी काढून ठेवलेलं आहे. आता ही घरामध्ये सुकवते तर एवढी काही बरोबर होणार नाही आहे, परंतु ज्या कोणाला आणून बाहेर सुकवता येतील तर त्यांनी जरूर सुकवावी. तशी त्याचं अत्यंत अत्यंत चांगल्या प्रतीचं खत करता येईल. ज्या कोणाला देवीच्या म्हणजे आता देवीचे हार असतात तिथून फुलं आणता येतील, किंवा दुकानांना दसऱ्याच्या दिवशी दुकानांवरती भरपूर लावले जातील, तर ते कसे वरच्यावर सुकलेले असतील, त्या लोकांनी काढल्यानंतर त्यांना सांगून ठेवा, दुकानवाले ओळखीचे असतील त्यांना सांगून ठेवा, ते जास्त सुकलेले असतील, व्यवस्थित छान खडखडीत म्हणजे कडक झालेली असतील उन्हाने, तर ती फुलं तर आणखी जास्त चांगली. किंवा आणून बाहेर जर सुकवता येत असतील कोणाला तर ती सुकवावीत. मी नंतर व्हिडिओ बनवणारच आहे खत कसं बनवायचं, किंवा माझा मागच्या वर्षीचा आहे झेंडूच्या फुलांपासून खत बनवायचं कसं, तर तोही व्हिडिओ बघता येईल. हे बघा, हे सहजपणे सोडलं जातं, करता येतं आहे. तर जरूर आता जमा करा. मी 4-5 दिवसामध्ये व्हिडिओ बनवणारच आहे कसं बनवायचं खत, तर जरूर तेही बघा. नमस्कार.